जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पनवेल शहराध्यक्षा तथा पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका रुचिता लोंढे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। पनवेल शहरातील लोकनेते दिबा पाटील शाळेच्या मैदानावर हे शिबिर सुरू झाले असून 4 मार्च ते 11 मार्च या 7 दिवसांच्या कालावधीत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे। हे शिबिर विशेषतः मुली आणि महिलांसाठी आयोजित करण्यात आले असून 10 वर्षांवरील मुलींना सहभागी होता येणार आहे। बुधवारी या प्रशिक्षण शिबिराची उत्साहात सुरुवात झाली। यावेळी नगरसेवक राजू सोनी, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता खरे, पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत, कविता ठाकूर, संदीप लोंढे, प्रांजल काने, अदिती ओझे, चिन्मय समळे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी बोलताना नगरसेविका रुचिता लोंढे म्हणाल्या की महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी सक्षम होणे अत्यंत गरजेचे आहे। महिलांना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत आणि आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने गेल्या 3 वर्षांपासून या प्राचीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे। महिलांनी कोणत्याही परिस्थितीत धैर्याने उभे राहण्यासाठी अशा प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। आज मला खूप आनंद होतोय की माझ्या माध्यमातून आपल्या या छोट्याशा मुलींपर्यंत पासून ते महिलांपर्यंत आपण महिला सक्षमीकरणाचं काम करू शकतो। म्हणजे हे जे काही प्रशिक्षण आहे याच्यातून आपण खूप मॅक्स लेवलचं प्रशिक्षण घेऊ असं नाही, पण आपल्यामध्ये तो आत्मविश्वास जागृत होईल की उद्या जर कोणी कार्य केलं तर आपण त्याला कार्य म्हणून उत्तर देऊ शकतो। हा एक महत्त्वाचा आत्मविश्वास सगळ्यांमध्ये रुजणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। आणि आपण आज वेगवेगळ्या बातम्या ऐकत असतो न्यूज चॅनलवर, थोड्या निगेटिव्ह आहेत त्या, पण त्या बाबतीमध्ये पण त्या वातावरणामध्ये पण आपल्या महिला मुली या स्वयंसंरक्षणासाठी तयार व्हाव्यात यासाठी आपण हे शिबिर आयोजित केलं आहे। हे 7 दिवसांचं शिबिर आहे आणि मला आत्मविश्वास आहे की आपण ज्या प्रशिक्षकांना इथे बोलवलं आहे, करंजाड्याचा ग्रुप आहे, जगदाळे ताई आहेत, तसंच आमचे दादा आहेत, या आपल्याला 7 दिवस प्रशिक्षण देणार आहेत आणि 8व्या दिवशी आपण सगळ्याजणी खूप चांगल्या पद्धतीने तयार होऊ आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला ह्याच मैदानावरती करायचं आहे। त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते। तर सामाजिक कार्यकर्त्या स्मिता खरे यांनी रुचिता लोंढे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले। मला असं वाटतं की स्वसंरक्षणाच्या आधीची एक पायरी आहे आणि ती आहे की आपण सजग असणं। आणि सजग असणं याचं अगदी छोटं उदाहरण देता येईल। मी जर बागेमध्ये ट्रॅकवर फिरायला गेले असेल, खरं तर तसंही तिथेही चालत नाही, पण असं म्हणू की मी माझ्या आवारामध्ये फिरते घराच्या, तर मी थोडे ढिलाईनं चालते, थोडं बेसावध माझं वागणं असतं, चालणं असतं। पण हेच मी ट्रॅकवर गेले तर थोडी सावध असते, शेजारून माणूस जाऊ शकतो। मी रस्त्यावरून जात असताना मला अधिक सजग असायला पाहिजे। मी आणखीन अशा सामाजिक ठिकाणी वावरत असताना मला नुसतं शरीराने नाही तर मनानेही सजग असण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून पहिली स्वसंरक्षणातली जर कुठली पायरी असेल ना, तर ती ही आहे की मी सजग असणं। मग असं आहे की मी जर बागेत गेले किंवा रस्त्यावरनं जाते आणि मी घरात चालते अशी जर चालले आणि मला कुणाचा धक्का लागला तर निश्चित दोष एकट्या धक्का मारणाऱ्याचा नाही किंवा धक्का ज्याचा लागतो त्याचा नाही। तर मला वाटतं शस्त्र हातात येण्यापूर्वी शास्त्र माहिती असणं आवश्यक आहे। त्यामुळे सगळ्यात आत्ता जर काही मला सांगावं असं वाटत असेल तर मेंदू खांद्याच्या वरचं जे आहे ना ते शांत ठेवणं, तेव्हाच आपल्याला कळेल की आता शस्त्राची खरी गरज आहे का वापरायची। नाही तर शाब्दिक शस्त्र आत्ता आपण कुठेही सार्वजनिक ठिकाणी महिला थोड्या जास्त प्रमाणात वापरतोय, तर ही सजगता येण्याची गरज आहे। शारीरिक सजगता पण असलीच पाहिजे। माणूस शेजारून जाण्याचं इंटेन्शन काय, आपल्याला असं म्हणतात की बायकांना 6th सेन्स असतो, त्याचा वापर केला गेला पाहिजे। त्याच्यासाठी या मुलींनाही ते आत्तापासून प्रशिक्षण मिळालं तर मला वाटतं ह्यांचे जास्त फायदा होणार आहे। या प्रशिक्षण शिबिराला महिला आणि मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे।